महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान संपल्याने राज्यभरात चर्चा सुरू झाली. ती आता सत्तेत कोण येणार, कोण जिंकणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याची. आज चंद्रशेखर बावनकुळेंचं एक स्टेटमेंट आलं आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादीला काय वाटतं की कोण मुख्यमंत्री व्हावं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी. सर, कोण मुख्यमंत्री व्हावं महाराष्ट्राचं? एक तर तुमच्या चॅनलवर काल 5 वेगवेगळ्या याचे कल दाखवले, म्हणजे निकालाचे सर्वे रिपोर्ट्सनुसार. त्याच्यामध्ये 5 पैकी 4 ठिकाणी महायुतीचं सरकार बनताना दिसतंय. मात्र ते दाखवताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात घड्याळ चिन्हाचे 10 ते 12 आमदार निवडून येतील असं साधारणपणे चित्र दाखवलं. मी तुम्हाला पहिल्यांदा विश्वासानं सांगतो 30 ते 35 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील, कारण यामध्ये आदरणीय अजितदादांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. लाडकी बहीण योजना असेल, लोककल्याणकारी योजना आम्ही इम्प्लिमेंट केल्यात. त्याच्यामुळे मुस्लिम महिलांचा टक्का हा आम्हाला त्या मतदारसंघात त्या उमेदवारांना भेटला. आता राहिला प्रश्न सत्ता समीकरणाचा. 23 तारखेला याचा निकाल लागेल. सर्वे रिपोर्टनुसार जर महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीच्या सरकारमध्ये अर्थातच जास्त जागा भाजपने लढलेल्या आहेत, त्याच्यामुळे तो मोठा भाऊ म्हणून पुढे येतोय. जर 150 जागा लढल्या, 100 जागा जर त्यांच्या निवडून आल्या तर अर्थात तो मोठा फर्स्ट लार्जेस्ट पार्टी. आम्ही 55 जागा लढल्यात, त्यामुळे आमचा रेशो 30-35 आम्ही धरून चाललो आहे. तरी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी, जसं बावनकुळे साहेबांना सांगायचं आहे की भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा महायुतीचं सरकार आल्यानंतर अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, ही राष्ट्रवादीची इच्छा आहे. एक तुम्हाला सांगतो, निकाल काहीही लागो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गेम चेंजर ठरणारा पक्ष असेल, एवढं मात्र नक्की. निकाल काहीही लागो आणि गेम चेंजर म्हणजे पुढच्या समीकरणाचे काही संकेत देत आहेत का तुम्ही? मी संकेत वगैरे देत नाही आहे. 30 ते 35 जागा म्हणजे आमचा ते टार्गेट आहे, तेवढं त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे मी जर ते मेरिटनुसार तुम्ही कॅन्डिडेट बघितले, बरेच ठिकाणी आदरणीय साहेबांनी सभा घेतल्या. आंबेगावला इतक्या मोठ्या प्रमाणात सभा साहेबांची झाली की पाडा पाडा पाडा, तरी लोकांनी जे करायचं आहे तेच केलं. शेवटी मतदार राजा मोठा असतो. अजितदादा या महाराष्ट्रात किंगमेकर राहतील, एवढं मात्र तुम्हाला मी आताच्या घडीला सांगतो. 23 तारखेला उद्याचा एक दिवस बाकी आहे. याचं उत्तर तुम्हाला 23 तारखेला सायंकाळी तुमच्या स्टुडिओत मी देणार. नाही, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जसं भाजपनं मोठं मन एकनाथ शिंदेसाठी केलं, त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, तसंच मोठं मन अजित पवारांसाठी भाजपनं करावं अशी अपेक्षा करतो. नक्की कसं असतं की मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला माझा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा असं वाटतं. पण मी तुम्हाला वारंवार सांगतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता समीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका राहणार आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं पुढचं राजकारण 23 तारखेपासून हे अजितदादाच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसेल. त्यामुळे माझी सारख्याची भावना आहे की औदार्यात समजा अशी परिस्थिती आली, त्यांनी करण्यासारखं विशाल मन करावं असं मला वाटतं. पण राष्ट्रवादीची ती भावना आहे, अजितदादांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं. का होऊ नये? कमी काय सांगा ना नेत्यामध्ये? सकाळी उठत नाहीत, लोकांची कामं करत नाहीत. महाराष्ट्रात तुम्ही उमेशजी अजितदादांच्या इलेक्शन कॅम्पेनिंगमधलं त्यांचं प्रत्येक भाषण ऐका. भली एकीकडे आमच्या मित्रपक्षाकडून कटेंगे तो बटेंगेचा सूर होता, पण आमची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरवादी होती. आमची भूमिका महाराष्ट्राला दिशादर्शक होती, विकासाकडे नेण्याची होती. त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. काही ठिकाणी आम्ही समर्थन केलं असेल, काही ठिकाणी आम्ही अजिबात समर्थन केलं नाही. म्हणजे महाराष्ट्राला पोषक असलेलं जे राजकारण पाहिजे, जो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र घडवला, ते दानत अजितदादांमध्ये आहे. त्याच्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री झाले तर याच्यापेक्षा महाराष्ट्राला उज्ज्वल काळ, मला असं वाटते, जो गतकाळात महाराष्ट्र हरवलेला आहे तो अजितदादाच्या रूपानं परत येईल. सर्व धर्मसमभाव जोपासले जाईल. त्याच्यामुळे अजितदादा व्हावेत हे माझी तर सुरुवातपासून, माझं तर व्हॉट्सअपचं स्टेटस 2019पासून नेक्स्ट CM अजितदादा म्हणून आहे. मला वाटतं माझ्या नेत्यानं महाराष्ट्र नेतृत्व करावं, का करू नये. एक चर्चा अशी आहे की निवडणूक निकाल लागल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्या दोन्ही राष्ट्रवादी एक होतील आणि अशा परिस्थितीत जर अजित पवारांच्या मुख्यमंत्री बनण्याची शक्यता असेल तर साहेब ते स्वीकारतील असं लोकांमध्ये चर्चा आहे. तसं काही होऊ शकतं का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही, कारण तुतारीमध्ये जितेंद्र आव्हाड, रोहित पवार सारखे जे नागोबा फणा काढून बसलेले आहेत, त्यांना अजिबात असं वाटत नाही की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाली पाहिजे. त्यामुळं तुम्ही बघा, बारामतीला जे इलेक्शन झालं
त्यात आदरणीय शर्मिला वहिनी पवार यांनी ज्या पद्धतीनं बूथमध्ये जाऊन हे केलं, बोलल्यात, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी अजितदादांबद्दल हे केलं गेलं, त्यांच्या आईनी पत्र लिहिलं तेही खोटं आहे असं ठरवलं गेलं. एकीकडे सांगितलं गेलं शरयू मोटर्सवर धाड पाडून अजितदादांनी चुकीचं राजकारण केलं, पण किरण गुजर हे जे दादांचे कागदपत्र वगैरे सगळं सांभाळतात त्यांच्या नटराजवर पण धाड पडली. म्हणजे हे जे काही केलं ना, हे फार खुनशी प्रवृत्तीनं युगेंद्र पवार असतील, त्याच्यानंतर त्यांचे वडील श्रीनिवास बापू असतील, त्याच्यानंतर सर्वात अहंकारी हा रोहित पवार असेल, जितेंद्र आव्हाडसारखी लोक असतील, हे ते एकत्र होऊच देणार नाहीत. त्याच्यामुळे मला तरी वाटतं की सुतराम काही शक्यता नाही आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची. महायुतीच्या सरकारमध्येच अजितदादाला 30 ते 35 जागा या सरकारमध्ये भेटतील आणि अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं जगदंबे चरणी आम्ही साकडं घातलेलं आहे. अजित पवार जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे, तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची त्या सरकारमधली कोणती भूमिका असेल, ती कोणती जबाबदारी त्यांच्यावर असेल? मी माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल भावना व्यक्त केली की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, बावनकुळे साहेबांना देवेंद्रजी झाले पाहिजे असं वाटतं, शिवसेनेला एकनाथराव शिंदे झाले पाहिजे असं वाटतं. पण शेवटी केंद्रातून ठरेल. अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. 23 तारखेला पहिल्यांदा महायुतीचं सरकार होऊ द्या. मात्र दादा जर झाले मुख्यमंत्री तर तुम्हाला मी बारामतीची साखर खाऊ घालणार. एवढं नाही. औदार्य भाजप दाखवेल आता, कारण तुम्ही फार त्यांच्या जवळ गेल्या आहेत सर्व 2.5 वर्ष 2 वर्षाच्या कार्यकाळात. अनेक वेळा तुम्हाला अनुभव आले. तर भाजपचं मन मोठं असल्याचं तुम्ही वारंवार म्हणता, तर एवढं मोठं मन अजितदादांसाठी भाजप करेल का? मला विश्वास आहे की शेवटी मोठ्या भावाच्या भूमिकेत जो असतो तो मोठा भाऊ लहान भावाला देत राहतो. अजितदादा मोठे भाऊ आहेत पवार परिवारात, श्रीनिवास बापू लहान भाऊ आहेत. शरयू मोटर्सपासून सर्व काही अजितदादांनी त्यांना सहकार्य केलं. एक औदार्य कशाला म्हणतात. भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेत राजकारणामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याग आणि समर्पण या त्यांच्या ओळखेला ते आणखी बळकट करतील असं म्हणायला हरकत नाही. त्याग आणि समर्पण ही भाजपाची ओळख आहे आणि त्याच त्याग आणि समर्पणाची जे आहे कित्ता गिरवत भाजप जे आहे ते अजितदादांना त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद द्यावं अशी आशा जी आहे ती आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली आहे. 23 तारखेच्या निकालानंतर पुढचं महाराष्ट्राचं राजकारण कसं रंगतं आणि अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.